आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ग्रामपंचायत निवडणुका हे कुठल्या पक्षीय राजकारणाच्या विहिरीत असतात. तरीही कार्यकर्ते हे जे निवडून येतात, ग्रामपंचायत सदस्य होतात किंवा उपसरपंच होतात, सरपंच होतात, हे कुठल्या ना कुठल्या पक्षाला मानणारे असतात. आणि इथे थोडस जानकारी घेतल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर इथे शिंदे गटाचंच वर्चस्व आहे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच हे शिंदे गटाला मानणारे आहेत. आपण पाहतोय थोड्याच वेळात इथे सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक शक्यतो बिनविरोधच होणार आहे आणि ह्यामध्ये त्यांचं सरपंचही ठरलेलं आहे. आपण पाहतोय एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतची आज सरपंच निवडणूक आहे आणि त्या सरपंच निवडणुकीसाठी इथे कार्यकर्ते, ग्रामस्थ, विविध मान्यवर जमलेले दिसत आहेत आणि काही येतानाही दिसत आहेत. आपण पाहतोय सरपंच पदाची प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. बनदाडा सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रभारी सरपंच, उपसरपंच हे या प्रक्रियेला समोर जाताना दिसत आहे. थोडक्यात हा सस्पेन्स संपलेला आहे. आपण पाहतोय मनोज महादेव आंबरे हे नवीन सरपंच म्हणून कार्यरत झालेले आहेत. मनोज महादेव आंबरे. आपण पाहतोय मनोज महादेव आंबरे यांची सरपंच पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथम आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. चलो ओके. थांब जर थांब. अमित आत घे. हो या ना आता घे. चलो इसका मैं अमितचं योगदान मोठं आहे. घ्या हे तुम्ही कमिटीने घ्या. हे तुम्हाला मोठा आणलेला आहे. हा पण घ्या ना. देवाला विसरल्यावर काय. एक मिनिट तसेच थांबा. जा 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 आरती कर जा. पंखा बंद कर. फॅन बंद कर. तू फॅन आहे काय? हा बस ओके. काकांना इकडची वरची लाईट लागली आणि थोडा क्रॉस व्हावा ना. हां इकडे असाया. इकडे असं बघा. एसटीचा बोर्ड राहिला. एक मिनिट. बस तिथे बसा होता. आता फायनली एकदा बस. हा राजू असू दे जरा. बाकीच्या मला आता भेटा दे. भेटा कर्मचारी बोला. तिकडे आला खुर्ची उभा राहिला. 3 आहेत ना. जागा कमी आहे. मला एक बोट मारू दे. ओके एक मिनिट. ओ या दादा अमर फोन का फोटो काढ. अमर घे मोबाईल. मॅडम गाडी गेली सोडायला. जास्त नाही. आज आपण चिखलूराची पिन घेऊन लोटे MIDC आवासी ग्रामपंचायत मध्ये आलो होतो.
सकाळपासून अनेक क्षण आपण तिथे शूट केलेले आहेत. एक सस्पेन्स होता की आवाशी ग्रामपंचायतचे सरपंच कोण. आवाशी ग्रामपंचायत ही मुख्यतः लोटे MIDC औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे. पूर्ण कोकणात पाहिलं तर एक श्रीमंत ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ओळख आहे. अशा एका महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कोण होणार हे सकाळपासून सस्पेन्स होतं. पण 2:15 वाजता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक बाब निश्चित सर्वांना मेसेज देण्यासारखी इथे घडली की इथे सरपंच पद हे बिनविरोध, म्हणजे जे 9 ग्रामपंचायत सदस्य याने एका मतानं एका दिलानं जे नाव सुचवलं आणि ज्यांना सरपंच पदाची माळ गळ्यात टाकली ते मनोज महादेव आंबरे. हा सुवर्ण क्षण त्यांच्या जीवनामध्ये आलाय. मनोजजी यांचा परिचय दिला तर असं आहे की लहानपणापासून मनोजजी इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यानंतर एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी निमित्त होते ते. त्यानंतर इंजिनियर आहेत, डिप्लोमा इंजिनियर आहेत. अशा एका अभ्यासू आणि सुशिक्षित तरुणाच्या गळ्यामध्ये ही माळ पडलेली आहे. आपण जाणून घेऊया त्यांचं बाळपणाचं, त्यांचं शैक्षणिक प्रवास, त्यानंतर इंजिनियर ते सरपंच पद आणि सामाजिक कार्य ते सरपंच पद यांच्या प्रवासाची काय पैलू आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मनोजजी, चिपळूण लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वात पहिले आपलं अभिनंदन करतो चिपळूण लाईव्हच्या वतीने की आपल्या आज आपण सरपंच पदावर विराजमान झालेला आहात. आपलं बालपण, शैक्षणिक जीवन, त्यानंतर सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली आणि आज सरपंच पदावर आपण विराजमान झालात, तर आपला प्रवास कसा आहे बालपणापासून सरपंच पदापर्यंत? नमस्कार मंडळ. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या हा जो आपला जो चॅनल आहे त्याला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की आपण इथे येऊन आमची आज आम्हाला एक संधी दिली आम्हाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी. त्याच्याबद्दल मी पहिला आपले आभारी आहे. माझं सुरुवातीचं शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये, मी SPM सारख्या मोठ्या स्कूलमध्ये शिकलो. त्याच्यानंतर मग मी माझं इंजिनिअरिंग करायला मी रत्नागिरीत गेलो. रत्नागिरीतून मी 2-3 कंपन्या बदलल्याच्या नंतर मी आपल्या लोट्यामध्येच गरडा केमिकल सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर काम केलं. त्याच्यामुळे थोडासा, आणि ह्या कंपनीमध्ये बरेचसे बाहेरून लोक येत असतात, काम करतात, वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या राज्यातून, विविध ठिकाणातून आपल्या इथं चांगली मोठमोठी एज्युकेटेड लोक येत असतात. त्यांच्याबरोबर आमचा एक सहवास होतो आणि आपण म्हणतो की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आजूबाजूला तुमचं जे वातावरण असतं तसं तुम्ही घडत असता. थोडंसं तो नॉलेज आहे तो बाहेरून मिळालेला आहे. म्हणजे गावचं तसं बघायला गेलं तर आम्ही आता 2 आयुष्य जगतोय. गावामध्ये असलो की पूर्ण गावाचं आयुष्य आणि कंपनीत जायचं त्यावेळेला पूर्ण एक प्रोफेशनल कॉर्पोरेट लेवलचं आयुष्य पण आपण जगलेलो आहोत. नंतर मग मी 2020 साली त्या कंपनीतून मी राजीनामा दिल्याच्या नंतर मग मी पूर्णपणे राजकारणाकडे वळलो. 2021 साली मी ग्रामपंचायत आवासीमध्ये सदस्य म्हणून निवडून आलो आणि 2025 साली मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो. हाच माझा प्रवास आहे. याला कारण निव्वळ फक्त माझ्यावर असलेली माझी लोक, त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास, आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांना पण माझे जे लोक माझ्या पाठीचे आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्या ऋण कधीच विसरू शकत नाही. पहिला प्रश्न, आता मी चांगली नोकरी होती, चांगलं पॅकेज होतं, तरी सुद्धा मला बाहेर एक समाजात काम करण्याची मला एक जिद्द होती. आणि ते सगळं मला जे पाठबळ मिळालं ते माझ्या आईकडून मिळालं, माझ्या वडिलांकडून मिळालं. माझे वडील आर्मी ऑफिसर, त्याच्यामुळे मला कधी त्यांनी रोखलं नाही की एवढं सगळं तू सेल्फिश जगायचं मला त्यांनी शिकवलं नाही. आणि मग आपण या क्षेत्राकडे वळत असताना आमच्या गावामध्ये जी भावी पिढी आहे त्यांना कुठेतरी चांगल्या योग्य ठिकाणी त्यांना नोकरी मिळायला पाहिजे, योग्य ठिकाणी त्यांचा उद्योग उभा राहायला पाहिजे, जेणेकरून त्यांना इथून बाहेर जाण्याची गरज नाही पडणार. आणि म्हणूनच आम्ही उद्योजकांबरोबर एक संबंध साधूनच आमच्या भावी पिढीला त्यांच्याबरोबर तसा त्या क्षेत्रामध्ये उतरवून एक या
एक चांगलं काम करण्याचं आम्ही योजलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला जे लागतं ते सगळं राजकारण, म्हणजे राजकारणामधूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असता असं माझं मत आहे. कदाचित माझ्या मतांशी सगळेच सहमत असतील असं नाही, पण आणि ते राजकारण करत असताना आवासीसारखी मोठी ग्रामपंचायत आपण जर त्यामध्ये जर आपण प्रतिनिधित्व जर करत असू तर मला वाटतं आपण आणखी आपल्या स्वतःला चांगला रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून मी त्या ग्रामपंचायतीमध्ये आलो. नशिबाने आज मला सरपंच पद भेटलं, पण आज मला त्या सरपंच पदाचा चांगल्या रीतीने जर मी फायदा केला तर मला वाटतं आमच्या गावातल्या सगळ्या तरुण मुलांना त्याचा चांगल्या रीतीने फायदा होईल असं मला विश्वास वाटतो. हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्याने जे मुद्दे असतात ते बेरोजगारी आहे, विकास काम आहेत, मूलभूत तुमच्या गावातल्या गरजा आहेत, ह्या बाबत आपण काय विचार केलेला आहे? बघा, बेरोजगार म्हणजे आवासी गाव तसं बेरोजगारीचा हा गाव नाही. ते जवळजवळ 70-80% तरुण आमचे चांगले व्यवस्थित नोकरीला आहेत, प्रत्येकाचे उद्योग आहेत, चांगले आमच्या इथल्याच बऱ्याच लोकांनी आता MIDC मध्ये प्लॉट घेऊन स्वतःचे उद्योग उभा करण्याचं पण सुरुवात केलेली आहे. महत्वाचा प्रश्न काय आहे की आज MIDC ने जे आरक्षण जे भूखंड घेतलेले आहेत ना ते आता इथून वाढू शकत नाही, कारण आजूबाजूला पूर्ण गावं पसरलेली आहेत. पण जे भूखंड आता MIDC मध्ये आहेत तर ते बरेचसे अंश आहेत ना बंद आहेत. आज 10 झाली, 20 वर्ष झाली त्या भूखंडांवरती कुठल्याही प्रकारचा कसलाही उद्योग कसले काम चालू नाही. आणि हे जर भूखंड जर सरकारने MIDC ने जर परत ताब्यात घेतले त्या ओनरकडून आणि जर तिथं नवीन उद्योजकांना जर संधी दिली, नवीन उद्योजकांना जर ते परत दिले तर तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आता मला असं वाटतं की हे जे भूखंड आहेत जे बंद आहेत, उद्योग मंत्र्यांना या गोष्टींची कल्पना देणं खूप गरजेचं आहे. आम्ही गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि हे लवकरात लवकर इथं जर उद्योग उभे राहिले तर मला वाटतं भविष्यात येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आता आमच्याकडे जे BSc झालेली मुलं आहेत, 12वी झालेली मुलं आहेत, जे टेक्निकल ट्रेड घेऊन पासआउट झालेली मुलं आहेत, तर त्यांना मला वाटतं ह्याच्यातून या उद्योग जर इथं चांगले उभे राहिले तर त्यांना तिथं चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकतो आणि मग हा रोजगारीचा प्रश्न लवकरच मला वाटतं पुढची 10-20 वर्ष तरी येणार नाही असं मला वाटतं. एक मुद्दा सकाळपासून जो जाणवतोय मला, थेट मी चिखलीच्या दर्शकांसमोर आपल्याबद्दल सांगते. सकाळपासून एक मुद्दा जाणवतोय, तुम्ही जे काय करते सकाळपासून ते मनापासून करताय, मनाच्या अंतःकरणापासून करताय. कुठेही तुमच्या वागण्यामध्ये मला देखावा, म्हणजे मी राजकारणी असेल किंवा मी समाजसेवक असेल, तो एक देखावा करावा लागतो जनतेचं मन जिंकण्यासाठी, हे करण्यासाठी. असं कुठल्या प्रकारचा देखावा सकाळपासून किंवा एक आव आणतो आपण, नाही अरे मी तुझ्यासाठी मी करणार आहे, असं कुठल्या प्रकारचं आव किंवा देखावा तुमच्या मध्ये नाही. जे काय तुम्ही स्ट्रेट आहात आणि जे काय तुम्ही मनापासून करण्याची मनामधील एक इच्छा आहे, हे तुमच्यामध्ये हा गुण हा नैसर्गिक आहे की पिढी जात आलेला आहे? वाटत नाही की लोकांबरोबर खोटं वागण्यात काय मजा आहे. म्हणजे ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असू त्यावेळेला मला वाटतं त्या राजकारणामध्ये जर खोटं वागलो तर आपल्याला जास्त लोक आणखीन पसंत करतील आणि त्याच्यातून आपण आपलं साध्य साधू शकतो. पण आपण जर चांगले असू, आपण जर समजा व्यवस्थित असू तर आपण लोकांपर्यंत जाताना आपल्याला काय आव्हानाची कुठली गरज नाही. आणि म्हणून मला ते वागण्यात ते माझ्या सहज आहे, कारण मी कधी कोणाबरोबर असं जास्त गोड नाही बोलत. एखादा विषय जर माझ्याकडून होणार नसेल तर मी स्पष्ट सांगतो हा माझ्याकडून होणार नाही. कारण ग्रामपंचायतीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आला तर 100% तुम्ही कुठल्या लोकांचे शंकेचे निरसन किंवा त्यांच्या अडचणी सोडवू शकत नाही. आपण काय देऊ नाही आहोत, आपण माणसंच आहोत. मला वाटतं आपण माणसांसारखंच राहिलेलं खूप चांगलं. बरोबर, नेमकं तुम्ही बोललात ते जे काही सत्य आहे त्या सत्याला समोर जाण्याची हिंमत असली पाहिजे आणि दुसरं की खोटं हे नसलं पाहिजे. कुठेही जाणवलं नाही मला. बघा, राजकारण हा आमचा काय पोट भरण्याचं साधन नाही. मला जर चांगलं जर पोट भरायचं असेल तर माझे सहकारी गरडा केमिकल्स मध्ये 2008 साली 7 साली माझ्या बरोबरच पॅकेजवरती ज्या काम करत होते तिथूनच 50-50, 60-60 लाखाचे पॅकेज बाहेर चांगल्या कंपन्यांमध्ये काय करतात. काही जण बाहेर गल्फला गेलेत, काही जण बाहेर UK ला गेले असतील, सगळे बऱ्याच ठिकाणी. पैसेच कमावायचे असेल तर ते पण करू शकतो ना. जर कंपनी सोडून जर मी या जर समजा गोष्टींमध्ये उतरत असेल तर ती पैसे त्या गोष्टीची मला परत खोटं कमवायचं असेल तर मी माझ्या स्वतःसाठी कमवेन. मी बाहेर जाऊन पण कमवू शकतो. मला लोकांची काही देणे घेणे ठेवण्याची गरजच नव्हती. पण इथं मी बघितलंय आमच्यासारखी जर शिकलेली मुलं जर आज बाहेर गेली तर तुमचं प्रतिनिधित्व इथं येणाऱ्या बाहेरच्या उद्योजकांबरोबर ठेवण्यात थोडंसं तुम्ही अपयशी पडता, तुम्ही कमी पडता असं मला वाटतं. आणि मग तुमची जर रिप्रेझेंटेशन जर कंपन्यांबरोबर जर बाहेरच्या उद्योजकांबरोबर तुम्ही वेगळ्या पद्धतीने गेलात तर मला वाटतं इथं लोकल मुलांना रोजगार मिळायला पण त्रास होतोय
आणि उद्योग मिळायला पण त्रास होतो. त्यांच्याकडे आमची प्रतिमा थोडीशी डावळली जाते. आणि आपण जर चांगल्या जर इथं असेल तर आपण त्यांना चांगल्या माध्यमातून आपण करू शकतो. वास्तविक आहे की कॉर्पोरेट जगात सांगते आपण जसे व्यवहार करायचे जसं समतोल हवं तसं आपल्या परिसराला आणि लोकांना ग्रामस्थांना फायदा होईल. बरं काय आहे, उद्योग आले पाहिजेत. आमचं काम काय आहे, उद्योजकांना पण इथं आणि ज्यावेळेला सरकार इथं देतं उद्योजकांना ज्यावेळेला आरक्षण जागा दिली जाते तर आमचं काम आहे त्या उद्योजकांना स्वागत करणं. पण ऍट द सेम टाइम हे पण बघितलं गेलं पाहिजे की त्या उद्योगामुळे गावात कुठल्याही पद्धतीने प्रदूषणामुळे त्रास होता कामा नये. उद्योग पण चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याचा फायदा गावातल्या लोकांना पण झाला पाहिजे. तर त्या उद्योजकांमध्ये आणि जर आम्ही ग्रामस्थांमधला जर कुठला दुवा असेल तर मला वाटतं ती ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पाहिजेत, समंजस पाहिजेत आणि ते या सगळ्या दोन्ही गोष्टींचे समतोल राखणारे पाहिजे. म्हणून जर आज आमच्यासारखी शिकलेली मुलं जर बाहेर गेली तर मग येणाऱ्या पिढीला त्याचा पूर्ण नुकसान होतो आणि चुकीच्या हातामध्ये काही गोष्टी गेल्याच्या नंतर मग आपण एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी, तरुण पोरांनी चांगल्या गोष्टींना आत्मसात करायला पाहिजे. एखादी विषय असेल तर आम्ही आमच्याकडे आणल्याच्या नंतर आम्ही त्या गोष्टीचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये मनोजी वावरत असताना ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक किंवा गुरु असे किती लोकांचे आपल्याला सहवास लागला, मार्गदर्शन लागलं? बरं, बऱ्याच वेळेला मला असं मी एका गुरु मला कधी एक गुरु लाभलेला नाही. माझे मित्र पण माझ्यासाठी गुरु आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे आई वडील माझे मोठे गुरु होते, ज्यांनी मला कुठलंही काम करत असताना कधी टोकलेलं नव्हतं. चांगलं तिथं चांगलं, वाईट तिथं वाईट हे मला त्यांनी शिकवलं. मग माझ्या मित्र परिवार आहे, मग माझे ग्रामस्थ माझ्या बरोबर मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या वळणावरती गुरु मिळत असतो आणि मी त्यांना फॉलो करत असतो. तर हे होते मनोजी आंबरे जे आज आवाशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर विराजमान झालेले आहे. व्यक्तिमत्व असं आहे की कुठलाही देखावा नाही, कुठलेही आव आणण्याचं नाही. सामाजिक पण तोच चेहरा आहे, राजकीय पण तोच चेहरा आहे आणि सरपंच पदाच्या म्हणजे आज जे सरपंच पदावर विराजमान होत आहे तेव्हा पण तोच चेहरा आहे. जवळजवळ 5 तास मी त्यांना इथे अनुभवतोय. जसे सकाळपासून आहेत तसेच आतापर्यंत ते माझे वागत आलेले आहेत. कोणाकडेही बोलताना म्हणजे मी अनेक क्षण आज आपल्या या चिपळूण लाईव्हच्या बातमीमध्ये त्यांचे घेतलेले आहेत. कोणाकडे वागताना कुठल्याही प्रकारचा देखावा नाही. त्यानंतर एक अभ्यासू नेतृत्व आवासी ग्रामपंचायतीला भेटलेला आहे. दूरदृष्टी ठेवणारं नेतृत्व आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण लोटे MIDC बद्दल अनेक गोष्टी अनेक वर्ष चर्चेमध्ये आहेत, पण त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अनेक लोकांनी प्लॉट अडकून ठेवलेले आहेत. अनेक लोकांनी त्या प्लॉटवर उद्योग उभे केल्यानंतर अनेक लोकांना रोजगार भेटेल. तर तो प्रमुख मुद्दा आहे आणि तो समजा मुद्दा यांच्या कारकिर्दीमध्ये यशस्वी झाला तर निश्चितच मला वाटतं 5-10 हजार 2,000 लोकांना तर इथे रोजगार उपलब्ध होईल. आपलं खूप खूप धन्यवाद. परत एकदा सरपंच पदावर विराजमान झाल्याबद्दल आपला अभिनंदन. चिपळूण लाईव्हसाठी शकील तांबे, धन्यवाद. ही सरपंच पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध इथे केली जाते. या अगोदर पण अमित आंबरे होते, ते बिनविरोध निवडून आले होते. मनोज महादेव आंबरे हे सभागृहामध्ये येताना दिसत आहेत. इथे अनेक लोकांची उपस्थिती आहे, महिला वर्ग आहे, त्यांचं कुटुंब इथे आलेलं दिसत आहे. एक आनंद होतो. मनोज महादेव आंबरे सरपंच झाल्यानंतर इथे लोक सत्कार आपण पाहतोय. मनोज महादेव आंबरे हे वरिष्ठ लोकांच्या पाया पडत आहेत आणि
सगळ्यांनी हात पकडा म्हणजे कोण लागेल हात तिकडे असं मला माहिती हे कसं होतं सांगायला कसं होतं तेच मागच होतं आम्ही येत असेल तुम्ही मागे थोडे मागे महेश तुम्ही कुठे मागे नाही बोली संत रोड गेला दादा मात्र फटाक्याची आतषबाजी होताना दिसत आहे. निर्मल ग्रामपंचायत आवासी बुधवार दिनांक 21 मे रोजी होऊ घातलेली सरपंच पदाची निवडणूक आणि या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वानुमते बिनविरोध म्हणून आज आवासी ग्रामपंचायत सरपंचपदी श्री मनोज महादेव आंबरे यांची निवड झाली आहे. श्री आवासी गावाच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने बाहेरून आलेल्या सर्व पाहुणे मंडळाच्या वतीने मी मनोज आंबरे यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपण पाहतोय माजी सरपंच आज या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच पदाची निवडणूक आता पार पडली. मनोज आंबरे हे बिनविरोध निवडून आले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. या ठिकाणी मला एक अशी गोष्ट सांगायची वाटते की आज जर माझी बहिणी असते तिला आज केवढा आनंद झाला असता. ग्रामपंचायत इलेक्शन म्हटलं की हिरी काम करत आज मला मनोज सरपंच झालाय मला खूप मनापासून आपण आनंद होतो. मनोज एक इंजिनियर आहे, तो सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे. मी मनोजकडून एकच अपेक्षा करतो की उर्वरित राहिलेली गावातली विधायक कामं हे मनोजनी पार पाडावी हे बोलून मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि मी स्वतःच्या वतीने मनोजचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याला पुढील वाटण्याची शुभेच्छा देतो. जय हिंद. मनोज महादेव आंबरे आज त्यांनी आवासी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या आवासीचे 23वे सरपंच आहे. तर तुमची काम करण्याची पद्धत गेली 5-6 वर्ष बघतोय आणि ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळते त्याचं सोनं करून घ्या. हीच
तुम्हाला ह्या आजच्या प्रथम दिवशी शुभेच्छा देताना सांगतो आणि माझी गोष्ट सांगतो. प्रथम मनोज आमरे यांची मी आपल्या सर्वांच्या म्हणजे स्वतःपेक्षा आपण काय काम करतो पण पण ही अशी गोष्ट आहे की माणूस स्वतः काम करत असतो म्हणून ते होत नाही. आणि मला वाटतं आज आमच्या आवासी ग्रामपंचायतीत एक चांगला निर्णय घेतला की राजकारण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने चालणे, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या राज्याच्या पद्धतीने वेगळं काम करणे, त्यामध्ये आवासी ग्रामपंचायतीने सगळ्यांनी एकजुटीने येऊन बिनविरोधी कसाही चांगली झाली. मला आवासी गावाचे जे इलेक्शन होते ग्रामपंचायत लागू होते ते खरंच बिनविरोध होते, जेणेकरून आपली ही सगळी एकी राहील. आणि जे नवीन नवीन जे दिले आहे अशा लोकांना आता सगळ्यांना माहिती पडायचं असं एक वेगळं काहीतरी घडेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मनोजला शुभेच्छा देतो. चलिए व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर उपस्थित ग्रामस्थ, आता बरेचसे लोक बोललेत त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु मनोज आमरे यांची सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून बिनविरोध निवड झाली आहे. ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. शशी आमरे आताच बोलले ते पुन्हा मी काही बोलणार नाही, पण त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि विचारतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठ मान्यवर तसेच आवासी गावातील सर्व ग्रामस्थ सदस्य, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सदस्य ग्रामस्थ यांना स्वागत करते. आज 4 वर्ष 2 महिने आमच्या या कमिटीला झालेले आहेत किंवा हा सरपंचाचा कालखंड चालू झाला तेव्हा झालेले आहेत. मला वाटतं यापूर्वीचे सरपंच राज आमरे होते, अमित आमरे होते, यांनी कारभार छान सांभाळलेला होता. पण आज मनोज आमरे हे सरपंच झालेले आहेत. आजच्या दिवशी फार आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे. त्यांना 4 वर्ष 2 महिन्यात सदस्य राहून आपल्याला विकास काय असतो हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय. म्हणजे जेव्हा आपण स्टेजला असतो तेव्हा समोरच्या गोष्टी फार कमी समजतात, पण जेव्हा बॅक स्टेजला असतो तेव्हा फार अभ्यास करता येतो. त्यांनी सदस्य म्हणून 4.5 वर्षात खूप छान अभ्यास केलाय. त्यांच्या लक्षात आलंय की आता विकास 4.5 वर्षात झालाच, पण यातही काही जी उणीव असेल ते आपण चांगल्या प्रकारे कशी पूर्ण करू आणि जास्तीत जास्त लोकांना आपला लाभ कसा होईल त्याचा मला वाटतं 4.5 वर्षात त्यांनी फार भयंकर अभ्यास केलाय. जसे मगाशी पिंटाबाई म्हटले की एज्युकेटेड आहेत, ते स्वतः इंजिनियर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. जेव्हा असे लोक विकास काम करतात तेव्हा फारशी मार्गदर्शनाची गरज नाही लागत अशा लोकांना. म्हणजे सक्षम असतात, स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. आणि मला वाटतं मनोज आमरे यांच्या बाबतीतही तसंच आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत की तुम्ही जास्त जास्त विकास गावचा छान पद्धतीने करावा आणि पुढील वाटचालीस तुम्हाला सर्व 9च्या 9 कमिटी मेंबर कडून फार फार खूप शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. मी सरपंचांनी निवडला झाला पुढे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली त्यांचं शुभेच्छा देतो. जय जय महाराज. म्हणजे जे करायचं होतं ते सुद्धा केलं आणि जे करणारच नव्हतो ते आज मनोज आमरेसाठी या ठिकाणी सरपंच पदी वाटला. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. बोलत नाही तुम्हाला पुन्हा एकदा सरपंच म्हणायला पदभार आम्हाला फक्त एकच सांगेल की आता आम्हाला 9 लोकांना विश्वासात घेऊनच पाहायचा दिवस कमी असते, परंतु ते कसे आणि कसे आमच्या हातामध्ये आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा सांगतो. जय हिंद. जय महाराज.
आम्ही अधिक मागं आणि काय दिवस मी किती काही बसलो नाही मी किती दिवस बसलो की तुझं चांगलं काम केलं याला नक्कीच तसंच आपली वाट नक्कीच तुला कामाला सपोर्ट तो प्रार्थना करून तुला या शुभेच्छा देतो आणि इथे चालतो आणि नवनिर्वाचित सरपंच मुदतसिंग अमरे की पुन्हा एकदा हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि आपण आज या ठिकाणी आनंदासाठी हजर झाला आहात मनोजा शुभेच्छा देण्यासाठी. आज नवनिर्वाचित सरपंच म्हणून त्याची निवड झाली आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. संपूर्ण गावाला देखील ज्ञात आहे की एक वेळची आम्ही एक वेगळ्या विचारांची जी लढाई होती आणि त्यावेळेला आमची लढाई झाली होती, परंतु त्यानंतर कोणते मतभेद बाजूला घेऊन आम्ही त्याने देखील एक मोठा मला एक मोठा जवळ घेऊन आम्ही एकत्र विचारांचे जवळ आणू आणि आज ते इंग्लंड झालाय याचा देखील आनंद वाटत आहे आणि त्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आपल्याला जेवढ्या मोठी वेळ मिळालाय त्याबद्दल आपल्याला आपल्याकडून जास्तीत जास्त अशी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. गावचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय मनोज आंबरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या जिल्हा वाशिम जिल्ह्याची जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांत चव्हाण ज्यांना मार्गदर्शक म्हणतो, सासरे म्हणतो, ते माझे आदरणीय जिल्हा परिषदचे माझे सभापती अण्णा कदम आदरवाना काय तसेच शुभेच्छा देण्यासाठी आलेले खेड तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय अरविंद चव्हाण, या गावचे तत्कालीन सरपंच अमित आंबरे, उपसरपंच सुभाताई मोरे, सर्व ग्रामपंचायत सभासद ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण गाव चालतो. तुम्हाला ही ग्रामपंचायत चालते. कधीतरी ग्रामपंचायत सोडून गाव कशाबद्दल चालला पाहिजे त्या गावामध्ये एखादी गोष्ट आणण्यासाठी ज्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतो ते आमच्या गावचे माननीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबरे असतील, आदरणीय दत्ताराम आंबरे असतील, आमचे बंधू असतील, शिवाजी असतील, आमचे विद्यार्थी असतील, सगळे आदरणीय उपस्थित असणारी सगळी मंडळी जी आज काही कारणाने संवाद साधत असतील पण आमच्याशी अगदी अतूट नातं असलेले आमचे जसे आमचे भाऊ असतील सगळी मंडळी उपस्थित असणार त्या सगळ्यांना प्रथम धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने मनोज आंबरेला आपण करायला आणि सगळ्या माझ्या महिला भगिनी एक सोडून माझी पत्नी एक सोडून खर तर 5 वर्षापूर्वी जर आपण इतिहास बघितला तर 6-3 अशी ग्रामपंचायतची संख्या होती आणि विचारांची खऱ्या अर्थाने लढाई असते. कारण ग्रामपंचायतीमध्ये पक्ष हा कधी नसतो, परंतु पक्षाच्या माध्यमातून वैचारिक पातळीवरती गावागावामध्ये तट, वाडीवाडीमध्ये तट या सगळ्या गोष्टी चालू असतात. हे कोणी नाकारून चालत नसतं. एखादा माणूस नेतृत्व करतो तर त्याच्या विरुद्ध समोरचा जो पक्षावाला असतो तर त्याच्या विरुद्ध प्रत्येक वेळेला राजकारण करत असतो. आम्ही राजकारण केलं का आम्ही यांच्या विरुद्ध म्हणून राजकारण केलं. त्या गोष्टी जरी सगळ्या घडल्या असतील तरी कालांतराने माझं काय घडलं हे बघण्यापेक्षा पुढे आपल्याला किती गतीने जायचं आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे हा विचार नेहमी सातत्याने आम्ही आजपर्यंत करत आलो. परंतु महाराष्ट्र माजी सरपंचांनी शशिकांत आपल्याला सांगितलं की एकदम पुढे चालताना बिनविरोधी आपण सगळ्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. खरं तर त्याचं स्वागतच करेन. मी सांगत होतो एवढा की 5 वर्षापूर्वी मनोज आंबरे आम्ही कधी आम्ही असं समोर बसून बोललो नाही. मला जे गोष्ट आठवते
निवडणुकीच्या निकालाच्या मतदानाच्या 2 दिवस अगोदर मनोजामध्ये या ग्रामपंचायतच्या इथे गेले होते घेतलं होतं आणि मनोजामध्ये मला थेट प्रश्न केला होता की बापू मला कळत नाही तुझं मी माझं एवढं वेळ काय आहे, तुझं मी माझं एवढं वेळ का आहे हे मला बापू कधी कळलं ना, तुम्हाला सांगशील काय? मी त्याच्या तोंडावर एक उत्तर दिलं होतं, मला माहित नाही म्हणलं होतं, मला तुझा स्वभाव आवडत नाही, हेही त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिलं होतं. पण माणूस असतो, माणूस कालांतराने बदलत असतो, माणसाचे विचार कालांतराने बदलत असतात. मला माहित नाहीये, माझ्या आधी तो रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये गेला, तर नंतर आम्ही सगळेजण म्हणजे भाई जीवनशैली असतील आम्ही सगळे गेलो पक्षामध्ये आणि त्यावेळेस काही दिवसांनी मनोरंजन आम्ही एकत्र बसलो. मागची सगळे वाद आपण बाजूला दिल्या, आपण एक विचाराने चालल्या. तू माझ्या आधी गेलाय, तू पक्षामध्ये सिनियर आहे, मी जरी वयाने सिनियर असतो तरी ज्या पक्षामध्ये काम करताना तुला घेतल्याशिवाय तुला विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट मी करणार नाही हा शब्द मी त्याला द्यायला. आणि मला असं वाटत नाहीये की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या पक्षामध्ये मी काम करतो, मी कुठलीच गोष्ट मनोजामध्ये विचारल्याशिवाय आजपर्यंत आवाज मागणी केली नाही. आज आमचे बंधू आणि मनोजामध्ये यांची जी आवासिकाच्या दर्शनासाठी निवडणुकीसाठी त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो. आणि आजपर्यंतच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये 2 प्रभारी आणि 3 सरपंच हे पहिल्यांदाच झाले, त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व टीमला धन्यवाद केला. आणि मनोजामध्ये तुम्ही नक्की असाल की तुम्हाला 9 ते 9 सदस्यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे तुम्ही वेळ कमी असं म्हणू नका. आपण 20-20 करू. आपली टीम आहे एकच आहे, आपला कधी वाद होत नाही, कधी वाद होतात आणि पण कधी वाद केले, पण असं कधी झालं नाही की तो वाद आमचा केबीच्या बाहेर गेला आहे. आम्ही तिथेच ठेवलो, आमच्या वाद व्हायचे बाहेर आम्ही कोणाला बोलायचो. तर तसंच मी तुम्हाला एक सांगेन की गावच्या विकासासाठी जी काम प्रलंबित आहे, मग तलावाचा असेल, मग आपल्या कचरा घटकाचा असेल, पाण्याचा विचार असेल, ते आपण लवकर मार्गी लावा अशी मी आशा करतो आणि शुभेच्छा सांगतो. जय महाराष्ट्र. चांगलं काम झालंय, लोक सुशिक्षित आहेत, एखादा आपण वाईट वागला तर त्याला वरपर तक्रार करत नाही. तिथे तुम्ही मिळवता, आमच्याकडे इथे तक्रार बापू तुम्ही तिथे घरी भांडण तरी मिळवता, मोठमोठे बोलणारे झाले तुम्ही फक्त इथे ते मिळवले. मी बापू जेव्हा जिल्हा परिषद विषय आला तेव्हा बापूला सांगितलं, बापू शेवटी आपल्या गावचे काम पाहिजे, आपल्या गावातच आपण जर विचारलं नाही तर मला आम्हाला गावातून शिकवून दिली की गावात काय झालं तर ते गावातच विचारलं. गावाच्या बाहेर गेलं आपल्या गावामध्ये ठरविलं असेल, आपल्या गावात आपले पौदार होते त्यावेळेला गाव चाललेले नाही. त्या गावामध्ये कधीही आर्थिक गावातून तिथे बोलून काय झालं तरी पण आपण इथे अशा प्रकारे तुमचं राजकारण पण आपण अशा प्रकारे करावं, तिथे आपण सगळ्या मंडळी सहकार्य करावं. म्हणून आपण सगळ्या लोकांनी सहकार्य घ्यावं, हे काम करणं अशी आपण त्यावर अपेक्षा करतो. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यात म्हणून हा बदलाव करण्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांच्या मनापासून अभिनंदन. मला सरपंच व्हावं ही नाहीच इच्छा होती, माझी इच्छा होती, अरुणची इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती. मग काय करायला लागेल? पण बापू खरंच तुमच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही असेल, पण ह्या बाबतीत देखील खरंच महाराष्ट्रामध्ये कळला. आणि हे आता कायम होती माझ्या मनात, ज्या बाबतीत माझ्या त्याच्यात तुमची जी चांगली बाजू आहे ती यानंतर माझ्या मनामध्ये तसं काही वाईट बाजू नाही की नाही. वाईट बाजू फक्त एकच आहे, ती पण आता सर्वांनी सांगितलंय. पण आता भरपूर वेळ झालेला आहे, सगळ्यांना जायचंय, पाऊस पडतोय, नाश्ता पण तुमची वाट होतोय. मी म्हटलं जर भाषणामध्ये नाश्ता होतो आमचं भाषण पण आहे म्हणून बापूने थांबवले. मी जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी मनोजला जे काय सांगायचं मी सांगितलं की काहीतरी इथं दिसण्यासारखं काम झालं पाहिजे. काय 2-4 काय 7-8 महिने मिळाले त्या ह्याच्यामध्ये तिथं सांगेल की सगळ्या गावामध्ये स्ट्रीट करून टाकतो सगळ्यांनी, की नाही 100% म्हणजे वाणी जिथं कुठं घर असेल तिथं स्ट्रीट लाईट घेऊन टाकायची. तेच काम दिसणार
आपल्याला मंत्री साहेब आहेत योगेश दादा, त्यांच्यावर मंत्रालयात जायचं, इथं तुला काम नाही सांगायचं. एक दिवस काढायचा मंत्रालयात बसायचं, दादा मंत्रालयात सोमवार मंगळवार असतात, तर 2 दिवसात तुझं जायचं बसायचं, हे काम आहे. मग दादा तुला घेऊन जातील तिथं त्या मंत्रालयात काम असेल, पर्यावरण मंत्र्यांकडे ह्याचं काम असेल, तुझ्या किंवा पर्यटन अंतर्गत तुझं गाव असेल, गावाचा विकास असेल, मंदिर असेल, त्या गावामध्ये नक्कीच आपण राज्याचा सरकारकडनं तुम्ही या ठिकाणी निधी आणू शकता. अतिशय मला खरोखर मनापासून आनंद झाला की आपण सरपंच आपला होता म्हणून सरपंच व्हावी यांची मनापासून इच्छा होती आणि ती पूर्ण केली. त्या पूर्ण करण्यामध्ये याचा वाटा आमच्या बाबूचा आहे असं मानतो. मला माहिती तो बाबूचा सगळ्यांनी सहकार्य करा. म्हणून तुम्ही आमच्यावर नाराज असाल तर आम्ही काय स्वीकारलेलं नाही. तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्हाला काम करायचं आहे आणि हे जे आता सांगितलं आहे की सदस्य नोंदणी तुम्हाला जोरात करायची आहे, एवढं पूर्ण आम्हाला सहकार्य करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं खरं म्हणजे अण्णा आज जर 4.5 वर्षापूर्वी जर कुठल्या ज्योतिषाने मला येऊन सांगितलं असतं ना की मनोज तू सरपंच होणार आहेस म्हणून, तर मी त्या ज्योतिषाला सांगितलं असतं की तुझी डिग्री आहे ना ती जरा थोडासा मला त्याच्यावरती अभ्यास करावा. अशी 4 वर्षापूर्वी आमची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यानंतर एक भौगोलिक आमची एक वैचारिक जी मतभेद झाले त्याच्यातून एक अशी गोष्ट घडली आणि त्याच्यातून आम्ही थोडंसं दुरावलं गेलो. पण जेव्हा आपला हेतू प्रामाणिक असेल, कुठल्याही संघटनेत असेल, कुठल्याही विभागात असेल, जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्याच्यात झोकून देऊन जर आपण काम करत असेल त्याचं फळ अतिशय चांगलं मिळतं आणि त्याच्या जीवनचं उदाहरण म्हणजे आज म्हणून मी सर्वप्रथम सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे. आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय, राज्याचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मानवंदना देतो आणि माझ्या या सरपंच पदासाठी खरोखर त्यांच्या आशीर्वादातून त्यांच्या गरम असेल त्यांची या राज्यावर, त्यांच्या धर्मामुळे असेल, त्यांच्या प्रेमामुळे असेल, त्यांच्यामुळे माझ्या सरपंच पदाची आधी शपथ घेतोय ते म्हणजे राज्याचे माजी परिवहन मंत्री विरोधी पक्ष नेते माननीय रामदासभाई कदम, राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि गृहमंत्री माननीय योगेशदादा कदम आणि माझ्या या सरपंच पदाच्या आजच्या या समारंभाच्या निमित्ताने आपण उपस्थित, माझे खरोखर संघटनेमध्ये एखाद्या लहान माणसाला सुद्धा घेऊन कसं काम करायचं हे त्यांच्याकडून आम्ही कायम शिकत आलो. ते आमचे माझे मार्गदर्शक माझे गुरु श्री शशिकांत चव्हाण साहेब या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि रात्र असेल, कुठलाही काळ दिवस असेल, कसाही असेल, कुठली वेळ असेल, हक्काने जेव्हा आम्ही कोणाकडे कधी जरी असं वयाने आमच्यापेक्षा खूप मोठे असतील तरी आम्हाला कधी त्यांच्याकडे जाताना कधी अशी संकोच वाटत नाही. ते आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी बांधकाम सभापती माननीय अण्णा कदम साहेब, आमचे तालुका प्रमुख माझे मित्र श्री अरुण चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे ग्रामपंचायतीच्या सर्व सहकारी, माजी सरपंच श्री अमित कांबळे, उपसरपंच वैष्णवीताई मुळे, हिंदवी योजनेच्या संस्थापिका आणि ग्रामपंचायत सदस्य असा सानिकाताई आंबरे, आमचे माजी उपसरपंच संजय सुरपंच साहेब, आमची भगिनी आणि जिच्याबरोबर खरंच खूप कौतुक होत आहे असे आमची भगिनी रत्नाताई आंबरे, आमची मोठी बहीण सौ सुचिताताई आंबरे, आमच्या वर्षाताई मालकर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे आमचे मोठे बंधू
या गावचे माजी सरपंच श्री शशिकांतजी आंबळे, श्री भास्करजी आंबळे, श्री राजेंद्रजी आंबळे, सुनीलजी आंबळे, आमचे मित्र सादिकभाई काजी. आणि खरोखर आज जर आम्ही या व्यासपीठावर बसलो आणि ज्यांच्यामुळे जर ह्या व्यासपीठाला जर शोभा आली असेल, ज्यांच्यामुळे मी या व्यासपीठावर बसलो असेल, ते म्हणजे माझे वडील, या गावचे माजी अध्यक्ष श्री महादेव आंबळे, आमचे प्रकाश कथा आंबळे, आमचे पटवण्णा, आमचे दत्तारामजी आंबळे, आमचे तुकारामजी उमाश्रे आणि हे सर्व मंडळ आज यांच्याच आशीर्वादामुळे मी आज उपस्थित आहे. खरं म्हणजे पोचलेलो आहे. आणि माझा जर मागचा परिचय जर द्यायचा म्हटलं ना तर मी 2010 साली या गावची निवडणूक लढलो. माझी त्यावेळेला चिठ्ठीमध्ये माझं नाव घेतलं आणि ह्या शिवसेनेची ग्रामपंचायत असताना 8-1 ही ग्रामपंचायत निवडून आली. त्याच्यामध्ये मी फक्त बाहेर होतो आणि मी चिठ्ठी म्हणून बाहेर जातो. मला एक मत म्हणजे माझ्यासाठी तो मान आणि त्याची किंमत मला जेव्हा कळली म्हणून मी माणसं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे मला वेळोवेळी जाणवलं. मी पुढचे 5 वर्ष की जरी राजकारणात उभा राहिलो नसलो तरी मी राजकारणासाठी माझं वैयक्तिक मी माझी जी तरुण मंडळी असेल त्यांच्यामुळे मी काम करत राहिलो आणि मला त्याचं फळ एवढं चांगलं भेटलं की मी 2021 साली याच गावामध्ये सगळ्यात न भूतो न भविष्याच्या एवढे मतदान घेऊन या गावात निवडून आलो. म्हणजे मी अतिशयोक्ती नाही करत, पण मी माणसं जवळ केली. मी माझ्या कामामधून जे माझे हिरो होते, जे माझ्या मनाला जे माझा स्वभाव आवडायचे बापूकडे म्हणाले म्हणून मला तो स्वभाव आवडत नाही, पण तो शिक्षणातून आलेला एक थोडासा एक आपला आपण म्हणतो की आमचा ॲटिट्यूड असतो. थोडंसं राजकारणात राहिल्याच्या नंतर बऱ्याच वेळेला जे आमच्या अगोदरची जी पिढी होती ती थोडीशी अशी संयमी होती, माणसाबरोबर जरा बोलणार एक गोड शब्द त्यांच्या माणसांपर्यंत जात होते. आम्ही शिक्षण घेऊन बाहेर होते वेळेला आम्ही त्याला बोलताना आणि जरा असं फिरवतो. त्याच्यामुळे माणसं कदाचित चुकून उद्दिष्ट किंवा आमचं वागणं वाईट नसायचं, आपण बोलणं थोडंसं आमचं त्याच माणसांबरोबर थोडंसं वेगळं असल्यामुळे माणसाला आम्हाला सुद्धा ओळखण्यात थोडासा वेळ गेला. पण याच गावच्या सर्वसामान्य जनतेने आम्हाला ओळखलं आणि या गावामध्ये 600 पैकी 375 मतदान मला पडलं. हे माझं यश होतं. हे या गावातून मी त्या गावाच्या माणसाने मी जेव्हा भेटलो त्यावेळेला गावातला प्रत्येक सामान्य माणूस माझ्याला बोलतो. मग मी या ग्रामपंचायतीमध्ये आलो. ग्रामपंचायतीमध्ये आले असताना थोडेसे मतभेद झाले, बापू ऑनलाईनमध्ये माझ्यामध्ये झाले, आम्ही लांब गेलो. मग आलेले निवडून जे सदस्य होते ते मला ओळखत नव्हतं की त्याला जास्त ओळखतो. मग मी आमची थोडीशी वैयक्तिक मतभेद आमचे झाले, पण कामावरून झाले. एकही आमचे राज आंबरे असतील, अमित आंबरे असतील, जेव्हा सरपंच बघायला असते कामानिमित्त भांडणं झाली, गावाच्या लोकांच्या विकासाच्या कामानिमित्त त्या ग्रामपंचायत गावामध्ये भांडणं झाली, पण एकही अपशब्द आहे त्या ग्रामपंचायतच्या बाहेर गेली. थोडीशी खराबी झाली, पण गावाच्या विकासासाठी प्रत्येक मला हे पाहिजे या गावामध्ये सगळ्यात मोठा वॉर्ड जर असेल तर तो माझा वॉर्ड. 4 वाड्या माझ्या वॉर्डमध्ये येतात. मग गणेश नगर असेल तो एक छोटा वॉर्ड आहे, त्याच्यावरती थोडासा देववाडी आणि मालकरवाडी आहे आणि उरलेल्या 4 ते 5 वाड्या ह्या माझ्या वॉर्डमध्ये. मग ह्याच्यामध्ये थोडीशी तळमळ असते, याच्यामध्ये थोडासा एक राग असतो की एवढा सगळ्यांना निधी आहे. आम्ही ज्या दिवशी ग्रामपंचायतीत बसलो त्या दिवशी आमच्याकडे जो 1.25 करोडचा निधी होता तो 55 लाखावरती आला. त्या 55 लाखांपैकी आम्हाला हातामध्ये फक्त 30 ते 35 लाख रुपये सगळ्या कामगारांचा पगार 5%, 15% अनुदान सोडून आमच्या हातात यायला लागलं आणि मग आम्हाला 3 आणि 3.5 लाख वार्षिक याच्यामध्ये आम्हाला विकासाचं ताळ मिळेल. त्याच्यामध्ये एवढा मोठा सांभाळलं. मग थोडंसं आमचे वैयक्तिक जे राग असतात समोरच्या माणसांवर मग ते सरपंच पदावर बसलेले असतील तिथे थोडेसे मतभेद झाले, पण ते मतभेद आम्ही बाहेर जाऊन दिले नाही. आम्ही सकाळी भांडलो, आम्ही काही तुम्ही एवढे चांगले मित्र होतो की आम्ही सकाळी भांडलो ना तर आम्ही संध्याकाळी परत नाट्यावर एकमेकांच्या गायब होतो.
हे आमचं एक वागणं होतं. आज खरोखर या गावाचा आदर्श तयार झाला की 6 सदस्य तिकडे होते, 3 सदस्य बऱ्यापैकी मला वाटतं इथे उपस्थित असलेले पण बरेच ग्रामस्थ असतील आणि जे आले नसतील, कारण आम्हाला परवा 19 तारखेला आमच्या हातामध्ये लेटर आलं की आम्हाला 21 तारखेला निवडणूक लावायची. बऱ्याच लोकांपर्यंत काही निवडणूक पोहोचवता आले नाहीत, त्याच्यामध्ये पाऊस होता, काळ आम्ही पुण्यात होतो. मग या थोडस ती लोक आता तिथे घरी असतील ते एकच उपस्थित असतील ना, ह्याच्यातले अर्धी लोक विचार करत असतील की खरंच हे आज जे घडतंय ते शक्य कसं झालंय आणि ते खरं आहे की खोटं, आज पण त्याने विश्वास होतो. ही गावातल्या राजकारणामध्ये ही जर आपण जर एकमेकांबरोबर चांगले संबंध ठेवले, आपण जर एकमेकांबरोबर जर व्यवस्थित राहिलो, तर कालचे जे विरोध आपल्याला करत असतील ते विरोधक नसतात, ते मतभेद असतात आणि त्याच लोक आज आपल्यापैकी सगळं सकाळपासून मला सुद्धा काही फोन केली. एक वेळ नाही, बऱ्याच वेळेला मी जेव्हा राजअमरेंबरोबर त्यावेळेला माझी थोडीशी वाचावाची व्हायची ग्रामपंचायत, त्यावेळेला राजअमरेला मदत करायला आमची काही असेल. पण आज सकाळपासून मला आम्ही शिक्षक बोलून तिने येऊन मला आज हे आमचं या 9 जणांचं आमचं या गावात आम्ही पुढच्या पिढीला दिलेला आम्ही एक आदर्श की कालपर्यंत आम्ही लोकांना वाटत होतं आम्ही विरोधात आहोत, पण आज आम्ही एकमेकांसाठी सुद्धा इथं एकत्र आलेलो आहोत. आणि खरंच मी मागच्या 2 सरपंचांपेक्षा मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजेन की राज आंबरे असतील तेव्हा त्यांना 6 आणि 3 झाला, अमित आंबरे असतील त्यांना 6 आणि 3 आला. मी खरोखर भाग्यवान की मला 9-0 आहे आणि माझी ह्याच्यामुळे आज मोठी जास्त जबाबदारी वाढली नाही. त्यांच्याकडे असताना त्यांना विरोध होती, पण माझ्यासाठी हे 9 माझे बरोबर सहकारी पण आहेत आणि माझे 9 विरोधक पण आहेत. पण माझं जर कुठे जर चुकलं तर मला या 9 जण चुकणार. मला खरंच आज या सगळ्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी मला या पदावर बसवताना जे निवड दिलं नाही. मी या सगळ्यांचा ऋणी आहे, तर मी थोडस ज्या माणसाने मला इथं मी जर आज ग्रामपंचायत सदस्य झालो नसतो तर आम्ही सरपंच झालो नसतो. म्हणून मला ज्या ज्या माणसाने ग्रामपंचायतीमध्ये पाठवण्यासाठी ज्या ज्या माणसांचं योगदान आहे, मग आमच्या शिंदेवाडीमध्ये जे आमची मंडळी आहेत, आमचे संतोष शिंदे असतील, आमचे अमोल शिंदे असतील, विलास शिंदे असतील, गणपत शिंदे असतील, आणखीन त्यांचे सहकारी आहेत. आमचे राऊतवाडीचे आमचे मंडळ आहेत, विलास राऊत आहेत, विठ्ठल राऊत आहेत, सुरेश राऊत आहेत, त्यांच्याबरोबर आमचे दामोदर पवार असतील, ह्या आमच्या भेंडेवाडीचे काही मंडळ आहेत, आमचे उपक्रम असतील, आमचे मार्गदर्शक, आम्ही जेव्हा जेव्हा काही गोष्टी असतील आम्ही त्यांच्याकडे जातो. आमचे कुवा पवार असतील, आमच्या दामोदरवाडीतले आमचे शिवाजी मध्ये असतील, आमचे बंधू असतील, आमच्या माळवाडी आमच्या सगळ्यात म्हणून त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळाला मी असं कुठल्याही गोष्ट आली की मी त्यांच्याकडे सल्ल्यासाठी जात असते की बुवा एवढी जर केलं तर बरोबर आहे, की तुम्ही मला सांगा, एक वडील झाले म्हणून तुम्ही मला सांगा, मला कधी ह्या गोष्टीची कमीपणा येणार नाही, कारण मी ज्या क्षेत्रात आहे मी तुम्हाला पोहोचणारा माणूस होत आहे. आणि म्हणून मी आमच्या तुकाराम मास्टरांकडे जातो, आमच्या दिलीप पवारांकडे जातो, प्रकाश पवारांकडे पावरे मंडळी असतील. मला या आमच्या मध्यवाडीतून आमचे पिंपळगट असतील की बऱ्याच वेळेला आमचे शशिवर आहे, आमचे एक माझे विरोधक होते आरती आंबळे असतो, मी त्यांच्याकडे सुद्धा ह्या गेल्या वर्षी आमची मी गोळी तयार झाले. आमचा विवेक पंड्या जो माझ्या 2 वेळेला माझ्या इलेक्शन मध्ये जो विरोधक आला तो मी सरपंच मला गेल्या 10 दिवसात आठ पावलं त्याची की कधी बसतोय म्हणून. हे यश आहे. मला वाटतं की सरपंच मला भेटला हा माझ्यासाठी यश आहे, पण लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, लोकांनी मला माझ्यासाठी जी तळमळ आली या पदावर बसण्यासाठी जी मला मिळाली ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. सरपंच मध्ये निमित्त आहे. 4.5 वर्षामध्ये मी ह्या वॉर्डच्या वेळेला काम करत असताना माझे हात बांधले गेले, थोडेसे मला निधीमध्ये बांधले गेले असतील, माझ्या बरोबरच्या ज्या सहकारी होतील आता श्रद्धाताई असेल, आमच्या सुचिताताई असेल, पण महिला मंडळ असल्या कारणाने बऱ्याच वेळेला या वॉर्डचा लोक जो आहे ते मला घेऊन चालायचं. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या संपर्कात झालो, माझा स्वभाव लोकांनी कळला आणि 4.5 वर्षात मला कोणी सांगावं माझ्या स्वभावामध्ये 4 वर्षामध्ये तोच आपलेपणाने आजही दिवस ठेवलाय. कारण ही लोक माझी आहेत. या लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, या गोष्टी मी कधी विसरणार नाही या गोष्टीचा. आणि म्हणून मी माझे सगळे भाव आमचे माझे सचिन असेल, आम्ही निर्मोल
थोडी खंत सॉरी थोडी खंत या गोष्टीची वाटली. आज या सगळं पाहायला आमच्या अण्णा, माझी आई आणि माझा भाऊ पाहिजे. पण मी खरंच त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि मी या गावाला एक वचन देतो की बरेच काळ आपल्याला कमी असेल, आपल्याला वेळ कमी घेतला असेल तरी अशी कामं आपण करून दाखवणार आहे मध्ये सगळ्यांना विश्वास आहे की भविष्यात येणारी जी आमची बॉडी असेल त्यांनी सुद्धा या गोष्टीचा आदर घेतला पाहिजे की ह्या बॉडीमध्ये मतभेद होते पण एक कामाला सुद्धा कमी पडले नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बॉडी असेल, माझे सदस्य असतील, आपण या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि ते आपण असंच त्याच्या पुढे सुद्धा चांगली कामं आपल्या योजनेमध्ये आहेत. आपण त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. ते भविष्यात आपल्या या 7-8 महिन्यामध्ये आपण पूर्णत्वास देऊ याची जबाबदारी मी आज ते घेतो. आणि या गावाला सगळ्यात मोठी जो प्रश्न भेडसावतो जो नोकरीचा विषय मला शारडे आमरे आमचे मोठे बंधू, आज मी अभिमान आहे मला या गोष्टीचा की जिथे एक मोठा भाव म्हणून माझ्याबद्दल जिथे नाराज होते आज त्यांचं सगळ्यात मोठं योगदान मला इथं माझ्यासाठी त्यांच्या जवळ ते सहकार्य मिळवून ते भेटले. त्यांनी मला इथे बसवलं. आज मला या जो मोठा पाठिंबा आपल्या सगळ्यांकडून मिळाला आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या सावलीसारखं माझ्या मागे जरा पुढे चूक झाली माझ्या मागून फिरतात ते आमचे आनंद गायकवाड, अमित शिंदे, आपल्या सगळ्यांचा निर्णय आपण माझ्यासाठी खूप केलेला आहे. आणि थोडस मी विसरलो म्हणजे या भावनेचं बरं थोडस राहून गेलो. माझी जी नवीन तिकडे आहे आमची, माझे जे लहान सहकारी आहे, मग स्वप्नील आहे, आमचा रोहन गायकवाड आहे, त्याचे सगळे सहकारी आहे, आमचा सौरभ आहे, आपण सुद्धा आपल्या सगळ्यांच्या या योगदानामुळे मी आज इथं या पदापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे, पदापर्यंत पोहोचलेलो आहे. आपल्या सगळ्यांसाठी ऋणी आहे. मी खरंच या गावाच्या विकासासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करेन आणि अतिशय चांगली कामं आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन. अतिशय चांगलं जो बाप्पामध्ये मगाशी म्हणाले की आपण एक रोजगारासाठी आपण एक लवकरात लवकर कंपन्यांची त्या संदर्भात आपण एक मिटिंग लावू. सगळ्या ग्रामस्थ आमचे जे माजी सरपंच असतील, मग मागच्या बॉडीतले काही सहकारी असतील, त्यांना घेऊन आपण सगळ्यांनी या कंपन्यांची मिटिंग लावून रोजगाराचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू.
दुसरा एक विषय आहेत, आपण 2-3 आज इथं सगळं बोलणं योग्य ठरणार नाही. आपण त्याच्याकडे एक चांगली मिटिंग लावू, एक स्पेशल ग्रामसभा लावू त्या संदर्भात आणि आपण त्या गोष्टींची पूर्तता करण्याचे प्रयत्न करू. आणि मी आपल्या सर्वांचा, आपण आज इथे त्या जो आज माझ्यासाठी जो सर्वोच्च क्षण आहे, आपण सगळे आलात आणि माझ्यासाठी जो पाठिंबा दिलेला आहे, माझ्या बरोबर जे सावलीसारखे आपण आतापर्यंत कसे राहिलात तसे याच्यामुळेही आपण राहाल. आणि मी जर कुठे चुकलं तर मला तिथे मी संकोचपणे मला त्या क्षणी तुम्ही मला सांगितलं तर मला कधी त्या गोष्टीचा कमीपणाला वाईट वाटणार नाही. उलट मी त्याचं खूप चांगलं आणखी काम करण्याचा जास्त प्रयत्न करेन असं मी तुम्हाला इथं आश्वासन देतो. आणि खरंच मला या आजच्या या पदासाठी आपण तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि मी आपल्या सगळ्यांचा इथे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही भेटत त्यांचं. एक इकडे बघतो त्या मोबाईलमध्ये, एक त्या मोबाईलमध्ये. सगळे नंतर देऊ आपण. हे देऊ तुम्ही काय दीपक दीपक
समोरच ठेव. मला एक पण अँगल नाही भेटलाय. समोर राहून दे. पुढेच राहू. सही.
आज आपण चिपळूण लाईव्हची टीम आवाशी ग्रामपंचायत येथे आलो आहोत. आवाशी ग्रामपंचायत ही साधी सुधी ग्रामपंचायत नाही, ही लोटे MIDC औद्योगिक वसाहतीमध्ये वसलेली ग्रामपंचायत आहे. अनेक लोक, अनेक राज्यातील लोक, अनेक तालुक्यातील लोक इथे येऊन आपल्या पोटाची खळगी भरतात. रोजगार निर्मितीचा हा मोठा स्रोत आहे. त्यानंतर एक श्रीमंत जिल्ह्यातील कोकणातील ग्रामपंचायत म्हणून याची गणना केली जाते. आणि याच ग्रामपंचायतीमध्ये सर्वच जे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात ते खरोखर त्या तोडीचे ग्रामपंचायत सदस्य असताना देखील आज सुवर्ण योग, जो सस्पेन्स होता सकाळपासून, आपण जे काही चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून विविध लोक येत आहेत, गाठीभेटी करतायत वगैरे, त्यानंतर चित्रण करतायत आणि तो सस्पेन्स बराबर 2:15 वाजता संपला आणि मनोज महादेव आंबरे हे या ग्रामपंचायतचे सरपंच झालेत. महादेवबाजी आंबरे यांचा मुलगा व मनोज आंबरे व आज आपल्या पायाशी आलेला आहे, व तुमच्या पायाशी आपला नारळ दिलेला आहे. व विषय त्यांचा असा आहे की त्यांनी आज सरपंचपद, आपले जे काही गावचं जे काही ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी त्यांचा सरपंचपद जो काही निवड झालेली आहे आणि आज त्या ठिकाणी बसलेले आहे. तसं बा त्या खुर्चीवरती बसल्याच्या नंतर जे काही कार्यक्रम असतील त्यांचे बा कुठले आपलं निवेदन असेल कुठलाही असते तो आपला व्यवस्थित झाला पाहिजे. कुठल्या गोष्टीचा त्यांना त्रासदायक गोष्ट होऊन द्यायचं नाही, त्यांच्या हातून कुठली चूक होऊन देऊ नको. तसंच त्याला पण आपली चुकाची सांभाळायची आणि जो काय त्यांनी सरपंच पत्करलेला आहे तो आपला व्यवस्थित झाला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची अडचणीचा विषय असेल बा तुझ्या पायाजवळ ठेवायचा, काही कोणाचा असेल बा जिथं दूर कर. आज तुझ्या पायाच्या मंडळी आलेली आहे आणि त्यांनी आपला हातकटीचा नारळ दिलेला आहे, तो आपला नारळ मान्य करून घ्या. असं एक तुम्हाला आरत करतोय. नारळ फोडता पैसे सुद्धा पैसे ठेव खाली 10-20 रुपये ठेव, काय ते नारळाच्या खाली. दे देवाबद्दल महाराजा हनुमंता महादेवबाजी आंबरे यांचा मुलगा मनोज आंबरे आज आपल्या पावसे आलेले आहे आणि नावे तुम्हाला ठेवलेले आहे. मग विषय असा आहे की आज जी आपली ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे सरपंच पदाची, त्या आज त्यांनी पद आजच्या वर्षी चालू केलेलं आहे तेव्हा आपण आलेले आहे. मग विषय असा आहे की थोडीशी आमची चूक झालेली आहे, मागे थोडी झालेली आहे, त्याच्यापुढे जी काही चूक झालेली आहे ती आपल्या पत्रात घ्यायची आहे आणि हे जे काय नारळ ठेवलं आहे या नारळाच्या फळावर आता तो माफ करायचा आहे. आणि तसंच बा
त्यांनी जो काय आज पद जो काय पत्कारलेला आहे तो आपला पद त्यांना व्यवस्थित चालला पाहिजे. त्यांचे जो काही कामकाज आहे किंवा येणं जाणं आहे सगळ्या काही गोष्टी होणार आहेत तेव्हा सगळ्यांना त्यांना सुखाची सांभाळायची आहे आणि जो काही त्यांनी आजपर्यंत केलेला आहे तो आपला व्यवस्थित पार पडला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचणीचा विषय असेल किंवा बाजूला कर आज तुझ्या पाहिजे नारळ नारळाच्या पडावा पाठीशी उभा राहायचा आहे, त्याला सहकार्य करायचं आहे. कुठल्याही गोष्टीची अडचणीचा भाग असेल किंवा बाजूला करायचा आहे पण आज तुझ्या पाहिजे आपला नारळ दिलेला आहे तो आपला नारळ मान्य करा असा एक तुम्हाला आदर करतोय. अर्धा जय गणराज बसवराज महादेव केदार काळकाय पारकाय निवडाय नवसरी गांगोजी बाबा तुझ्या लेकराची जी इच्छा होती इच्छा सुरुवातीपासून इच्छा होती ती इच्छा सफळ त्या टायमाला झालेली नाही. तुझ्याजवळ जे भाग झालं पण ती इच्छा होती ती इच्छा परिपूर्ण झालेली आहे. लेखू सुद्धा मनोकामदेव लेखू सुद्धा आहे त्याच्या पाठीशी उभा राहून जे जे वागाची पूर्णता काय सगळ्या गोष्टी आनंदाच्या चाललेल्या आहेत सगळा येताही त्यांच्या मनामध्ये जे भाग आहे ते परिपूर्ण करणारे भावा तू आहे बाळा आहे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे. तुमच्या पुण्यामध्ये पडला वेळ पुढे एक पाऊल पुढे टाकणारा भाग तुमच्याजवळ आहे. तुम्ही त्यांना सगळ्या भागाची पूर्तता प्रकारे तुम्ही करणारा तो भाग तुमच्या मनामध्ये आहे तो परिपूर्ण करून येणारे तुम्ही भाव आहात. आजचा जो भाग आनंदाचा सोहळा पार पाडलेला आहे सरपंचाच्या पदी तो मनोकामदेवी घराघरात मुला माणसा धंदा व्यापारात सगळ्यांना सुखी ठेवायची. पुण्यामध्ये फळ लावलेला आहे तो फळ मांडलेला त्यांच्याकडे सुखी ठेवायची. जय हो चालेल. कोणती काय